मराठी भाषा गौरव दिन हा आमच्यासाठी सण आहे. अविनाश जाधव. मराठी भाषा गौरव दिन याविषयी अविनाश जाधव यांच्या प्रतिक्रिया. मराठी भाषा दिन आमच्यासाठी दिवस नसून हा आमच्यासाठी सण सारखा आहे. मराठी भाषा दिन संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशभरात, जगभरात आणि जिथं जिथं मराठी माणूस राहतो आज मराठी भाषा दिन साजरा करतोय. स्टेशन परिसरात लाडू वाटून लोकांनी मराठी जास्तीत जास्त वापर करावा असं आवाहन आणि अपील करतोय. या महाराष्ट्राचा अभिमान आणि जागर व्हावा यासाठी मनसे आणि राज ठाकरे नेहमीच तत्पर आहेत. एसटी डेपो महिला अत्याचार प्रकरणाविषयी प्रतिक्रिया. कालची घटना दुर्दैवी आहे. अशी घटना घडू नये अशा एसटीच्या डेपो रिक्षा स्टँडवर पोलिसांनी पारदर्शक लक्ष दिलं पाहिजे. वेळोवेळी जाऊन त्यांची जागेची तपासणी केली पाहिजे, परंतु आपल्यातील होत नाही. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आणि बीडच्या घटनेनंतर जास्त लोकांपर्यंत येत आहे. अशा घटना खूप घडत आहेत. आमच्या इथली बदलापूरची घटना देखील घडली आहे. या घटनेला आळा बसावा यासाठी गृह खात्यांनी योग्य ते पाऊल उचलावा अशी आम्ही विनंती करतोय. परप्रांतीयवाद यांच्याविषयी प्रतिक्रिया. परप्रांतीयांना नेहमीच सांगणं आहे, तुम्ही राहतात त्याचा आम्हाला आदर आहे. जर तुम्ही आमच्या मराठी माणसाचा आदर करणार नसाल तर जशास तसं उत्तर दिलं जाईल. तुम्ही महाराष्ट्रात राहता, तिथं पैसे कमवता आणि तिथं पोट भरलं जातं आणि त्या भाषेचा अभिमान बाळगणार नसाल तर आम्हाला आमचा अभिमान बाळगणं येतं. आज मराठी भाषा गौरव दिन आहे आणि मला असं वाटतं की हा दिवस नसून आमच्यासाठी सण आहे. या महाराष्ट्राची मातृभाषा ही मराठी आहे आणि आज मराठी भाषा दिवस हा संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात जगभरात जिथे जिथे मराठी माणूस राहतो तो आज साजरा करतोय. आम्ही देखील ठाणा स्टेशनमध्ये लाडू वाटून मराठीचा जास्तीत जास्त वापर करावा असं लोकांना अपील करतोय. या महाराष्ट्रात मराठीचा अभिमान आणि मराठीचा जागर व्हावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सन्माननीय राजसाहेब नेहमीच तत्पर आहेत. मला वाटतं की कालची घटना ही दुर्दैवी आहे. अशी घटना घडू नये. अशा एसटी जे डेपोज आहेत, एसटी डेपोज असतील, रिक्षा स्टँड असतील, त्याच्यावर पोलिसांनी बारीक लक्ष ठेवलं पाहिजे. यांचं वेळोवेळी या जागेवर जाऊन त्यांची तपासणी झाली पाहिजे. परंतु असं आपल्याकडे होता येत नाही. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हा महाराष्ट्रात मोठा बनत चाललेला आहे. बीडच्या घटनेनंतर हे तर अजून जास्त प्रमाणात लोकांसमोर येत आहे. मी पुन्हा सांगतो की अशा घटना सतत घडतात. आमच्या बदलापूरची घटना जागी असताना ही घटना घडलेली आहे. या घटनांवर आळा बसावा यासाठी गृह खात्याने लवकरात लवकर योग्य ते पावलं उचलावी अशी आम्ही त्यांना विनंती करतो. मी परप्रांतीयांना माझं नेहमीच सांगणं आहे की तुम्ही इथे राहता, आम्हाला तुमचा आदर आहे, पण तुम्ही जर आमच्या मराठी माणसाचा आदर करणार नसाल तर तुम्हाला जशाच तसं उत्तर दिलं जाईल. मला महाराष्ट्रात राहतात, तिथलं राज्य तुम्ही जिथे पैसे कमवतात, जिथे तुमचं पोट भरलं जातं, त्या भाषेचा जर तुम्ही अभिमान बाळगणार नसाल तर आम्हाला आमचा अभिमान बाळगून घेता येतं.